मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोबाईलमधून डोमासेल सर्टिफिकेट कसं काढायचे. तर मित्रांनो, त्याआधी तुम्हाला मी डोमासेल म्हणजे काय याविषयी माहिती थोडक्यात देतो. डोमासेल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र, त्यालाच आपण डोमासेल सर्टिफिकेट म्हणतो. तर मित्रांनो, ह्याची तुम्हाला कुठे कुठे आवश्यकता असेल. विद्यार्थ्यांना जर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असेल तर डोमासेलची गरज आहे. विद्यार्थ्यांना जर एखाद्या भरतीचा फॉर्म, उदाहरणार्थ पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल, MPSCचा फॉर्म भरायचा असेल तर डोमासाईलची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, त्यासाठी लागणारे कागदपत्र: विद्यार्थ्याच्या TCची झेरॉक्स, विद्यार्थ्याच्या वडिलांचे आधार कार्ड, विद्यार्थी जर 18 वर्ष त्याला पूर्ण झालेले असतील तर स्वतःचं आधार कार्ड पण चालतं. नंबर 3, विद्यार्थी जर शहरी भागातील असेल तर नगरपालिकेचा रहिवासी, विद्यार्थी जर ग्रामीण भागातील असेल तर ग्रामपंचायत रहिवासी, आणि एक स्वयंघोषित प्रमाणपत्र. तर मित्रांनो, डोमासेल सर्टिफिकेट काढण्याआधी तुम्ही जर नवीनच माझ्या चॅनेलवरती असता तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला तर मित्रांनो, पाहूया डोमासेल सर्टिफिकेट कसं काढते. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल त्याला ओपन करा. इथं महा ऑनलाईन जे तुमचा लॉगिन ID आहे तो इथं तुम्हाला टाकावा लागेल. इथं आल्यानंतर हे बघा, इथं लॉग इन करून घ्या. लॉग इन करून घेतल्यानंतर इथं बघा, एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट. तर आपल्याला डोमासाईल काढायचं असल्यामुळे आपण याला क्लिक करूया. अशा प्रकारचं एक आपल्यासमोर पेज आलं असेल. तर पुढे सुरू करू. तर मित्रांनो, इथे तुम्हाला आधी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यावं लागेल. इथे इंग्लिशवरती क्लिक करा. इंग्लिशवरती क्लिक केल्यानंतर जो हा मराठीमध्ये जो पेज आपला ओपन झालेला आहे ते पूर्ण कन्वर्ट इंग्लिशमध्ये होईल. बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम इथं लक्ष द्या, सर्टिफिकेट नेम. इथं जाऊ. इथं बघा, तुम्हाला 3 ऑप्शन दिसत असेल. तर आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट हवं आहे. तर जे पहिल्या क्रमांकाला जे आहे सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल यावरती क्लिक करावं लागेल. जर तुम्हाला नॅशनॅलिटी हवी असेल तर बघा, 3 नंबरचं ऑप्शन आहे, सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी. जो मधला आहे स्टिक मार्क, हे असं ठेवूनच पुढे आपल्याला फॉर्म भरायची गरज नाही आहे, कारण ते आपलं चुकीचं प्रमाणपत्र होईल. तर आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट काढायचं असल्यामुळे आपण क्रमांक 1ला क्लिक करूया. इथं तुम्हाला आता दिसत आहे सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल. खाली स्कोर करा. इथं तुम्ही जर मॅरिड असाल तर मिस्टर घ्या, अनमॅरिड जर असाल तर कुमार घ्या. जर तुम्ही एक लेडीज असाल तर इथं तुम्हाला कुमारी घ्या किंवा मिसेस असे ऑप्शन येतील. तर आपण घेऊया मिस्टर. घातल्यानंतर इथं तुम्हाला फुल नेम, आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, जिथं जिथं तुम्हाला हा रेड रंगाचा जो स्टार दिसत आहे तो भरणं अनिवार्य आहे. जर तुम्ही एखादा कॉलम जर तुमच्याकडून सुटला तर तुम्ही पुढच्या प्रोसिजरला समोर जाऊ शकत नाहीत, कारण ते तुम्हाला लक्ष देऊन भरावं लागेल. तर फुल नेममध्ये इथं तुम्ही तुमचं नाव सर्वप्रथम इथं बघा, फुल नेम आणि कंसामध्ये इंग्लिश दिलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण नाव टाकावं लागेल. तुम्ही आधी नाव किंवा आडनाव घेऊ शकतात. जसं की सर्वप्रथम
सरनेम कधी पण टाकायचं. नंतर तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलाचं नाव, असं बघा मित्रांनो. ते घेतल्यानंतर असं ऑटोमॅटिकली तुमचं मराठीमध्ये येऊन जाईल. मग इथं तुम्हाला विचारलं आहे फादर्स नेम, तर इथं पण तुम्ही सर्वप्रथम आडनाव टाकून घ्या. इथं तुमच्या आजोबाचं नाव नाही टाकलं तरी पण चालेल, पण तुमचं वडिलाचं नाव टाकणं गरजेचं आहे. नंतर बघा मित्रांनो, डोमासाईल सर्टिफिकेटमधला हा मेन मुद्दा आहे. इथं तुम्हाला न चुकता तुमची जन्मतारीख जी तुमच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर नोंद असेल तीच इथं तुम्हाला टाकावं लागेल. नाहीतर जर तुम्ही तुमच्या टी सीवर उदाहरणार्थ 2001 तुमचा जन्म असेल आणि तुम्ही जर तुमच्याकडून 2000 असं जर झालं चुकीने किंवा काही पण चुकीची जर जन्मतारीख नोंद झाली तर तुमचं प्रमाणपत्र हा तहसीलदार साहेबाकडून रिजेक्ट केलं जाते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक तुमची जन्मतारीखची नोंद करून घ्या. तर जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं एज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुमचं जेंडर बघा, आणि इथं तुम्ही काय करतात इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर आपण घेऊया स्टुडंट घातल्यानंतर इथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकावा लागेल तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे ॲड्रेसवर. तर इथं तुम्ही जिथं राहता तिथला ॲड्रेस टाका. गावाचं नाव टाकलं तरी चालते. शक्यतो तुम्ही ज्या गावचे त्याच गावचं नाव टाका. नाही तर काही मुलाकडून काय होतं, चुकीचं माहिती भरली जाते. तर तुमचा जिल्हा, इथं तुमचं तहसील, आणि इथं तुमचं विलेज म्हणजेच तुमचं गाव. चला आता आपलं गाव घेऊया. तर आपलं गाव झालं आणि त्या आपल्या गावचा जो पिनकोड आहे तो हा पिनकोड इथं एंटर करायचा. तर बघा इथं रेसिडिंग ॲट द प्रेझेंट ॲड्रेस सिन्स असं येतं आहे. तर इथं तुम्ही तुमचं जे वय त्या वयाचं इयर टाकायचं तुम्हाला. ते टाकल्यानंतर खाली या. इथं बघा इथं तुम्हाला विचारलं आहे इयर्स ऑफ रेसिडेन्स ॲट करंट ॲड्रेस. तर इथं तुम्हाला टाकायचं आहे तुमचं वर्ष जन्माचं इयर. ते टाकल्यानंतर इथं बघा ॲप्लिकांट रेसिडिंग इन महाराष्ट्र मिनिमम, म्हणजे इथं काय विचारलं मित्रांनो, कमीत कमी तुम्ही 15 वर्षच महाराष्ट्रामध्ये रहिवास असला पाहिजे. तर आपण एक मित्रांनो लक्षात घ्या, इथं वरती बघा, इथं जन्मतारीख टाकल्यानंतर इथं खाली एज तुमचं दाखवतं किती इथे. तर आपण इथं असं पण डायरेक्टली टाकू शकतात. आता इथं एज दाखवलं तेच एज आपण इथं घेऊया स्कोर करून. तर आपण एज घेऊया आणि इथं विचारलं आहे तुम्हाला, इथं मित्रांनो विचारले रिलेशन ऑफ ॲप्लिकांट विथ बेनिफिशरी, म्हणजे जो अर्जकर्ता आहे तो जो विद्यार्थी जर असेल तर ते स्वतः सेल्फ घेऊ शकता
जर अर्जदार तुमचे वडील असतील तर इथं सन घेऊ शकतात. मुलगी जर असेल तर डॉटर घेऊ शकतात. तर मी इथं सेल्फचे अर्जदार, तर मी सेल्फ केलं आहे. तर माझं बघा ऑटोमॅटिकली आलं. परत इथं माझा मोबाईल नंबर एंटर करावा लागेल. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथं बर्थ ॲड्रेस ॲज अभाव तर क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी, जे की तुमच्या शाळेच्या तुम्ही पात्र, समजा तुमची जर 10वी झाली असेल तर तुम्ही इथं SSC घेऊ शकतात. जर तुम्ही 12वीला असाल तर तुम्ही HSC घेऊ शकतात. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट डिप्लोमा हे इथं पाहून घ्या. पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट, ITI विद्यार्थी असेल तर ITI, बिलॉंग SSC म्हणजे 10वीच्या खालची पात्रता आपण इथं घेऊया. आपलं ग्रॅज्युएट झालेलं आहे, ग्रॅज्युएशन घेऊया. इथं युनिव्हर्सिटी, आपली युनिव्हर्सिटी औरंगाबाद आहे तर आपण औरंगाबाद घेऊया. इथं आपलं विचारलं पासिंग इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पास झालात. इथं आपलं पासिंग इयर घेऊया. आपलं पासिंग इयर आपलं खाली कंप्लीट इयर म्हणजे पासिंग इयर आपलं ॲडमिशन इयर आहे. तर आपलं ॲडमिशन 2000 इथं आपण पासिंग कंप्लीट इयर आपलं 2000 असं घातल्यानंतर इथं तुम्हाला इन्स्टिट्यूट डिटेल्स द्यायची, म्हणजे की तुमचं कॉलेजचं पूर्ण नाव, तर तुमचं जे कॉलेजचं नाव असेल ते कॉलेजचं नाव टाकायचं. मी करतो इथं माझ्या कॉलेजचं नाव. हे केल्यानंतर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. ॲड करून घातल्यानंतर हॅज बेनिफिशियरी मायग्रेट फ्रॉम अ डिफरंट स्टेट, म्हणजे तुम्ही बाहेरले कुठल्या राज्यातले आहात का, इथं येस किंवा नो करायचे. तर मी इथं नो करतो. इथं पण तुम्हाला नोच करावं लागेल. इथं तुम्हाला रिझन द्यायचे, तुम्हाला डोमासाईल कशासाठी हवं आहे. तर सर्वांना तर एज्युकेशनसाठी लागतो. तिथे आपण एज्युकेशन टाकून घेऊया. एज्युकेशन टाकून घेतल्यानंतर इथं बघा, इथं आय ॲक्सेप्टवर टिक करा आणि खाली प्रोसेड या बटनावर क्लिक करा. नंतर ओके करा. नंतर ओके केल्यानंतर हा इंटरफेस पुढे जाईल. आता मित्रांनो, त्याच्या पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून घ्यावं लागतील. डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला सांगितलेलंच आहे. एक तुम्हाला TCची गरज आहे, एक आधार कार्ड आणि एक रहिवासी प्रमाणपत्र. बघा, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. इथं बघा खाली दाखवतं आहे क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्स. तर इथं क्लिक करा. माझं थोडं नेट स्लो चालतं आहे. बघा असा इंटरफेस ओपन होईल. आता मित्रांनो, इथं तुम्हाला डॉक्युमेंट टाईप म्हणजे इथं बघा, इथं तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, पॅन कार्ड असं दाखवत आहे.
इथं आपल्याला सर्वप्रथम घ्यायचं आहे शाळेचा TC. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटला क्लिक करा. इथं बघा फाईल फॅप. आता इथं जे तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवले आहेत त्याला चूज फाईलवर क्लिक करा. किंवा मित्रांनो तुम्ही डायरेक्टली फोटो बी घेऊ शकताय. मी तुम्हाला उदाहरणासाठी असं कॅप्चर घेतलेला आहे. तर ओके करा. तर बघा काय सांगतंय, द फाईल साईज ऑफ डॉक्युमेंट्स नॉट बी लेस दॅन, म्हणजे तुम्हाला 500 KB आत पाहिजे. ते तुम्ही मित्रांनो डाउनलोड साईज 100 KB मध्ये करून घ्या स्कॅन. नंतर TCची झेरॉक्स झाल्यानंतर तुम्हाला परत इथं जायचं आहे आणि घ्यायचं बघा रेसिडेंट सर्टिफिकेट फ्रॉम सरपंच ऑफ ग्रामपंचायत. जर तुम्ही शहरी असाल तर तुमच्याकडं नगरपालिकेचं असेल. इथं पण तीच सेम प्रोसिजर. द चूज डॉक्युमेंट्स टाईपला चूज करा. नंतर चूज फाईल, सेम प्रोसिजर. नंतर तुमचं आधार कार्ड घ्या. आधार कार्डला इथं बघा हे शॉर्टकटमध्ये ऑप्शन दिलेलं आहे UID, त्याला क्लिक करा. नंतर चूज फाईल, सेम प्रोसिजर. नंतर राशन कार्ड असेल तर राशन कार्ड घ्या. राशन कार्डवरती क्लिक करा. नंतर चूज फाईल म्हणजे सेम प्रोसिजर. आणि मित्रांनो हे डॉक्युमेंट्स सगळे ॲड केल्यानंतर इथं कंटिन्यू यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे डोमासाईलचं चलन आहे ते पूर्ण करून तुम्ही तुमचा अर्ज हा सबमिट करू शकतात. आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला कधी मिळेल त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 दिवसाची वाट पाहावा लागेल. मग तुमचं 3 ते 4 दिवसानंतर हे प्रमाणपत्र रेडी होईल आणि ते तुम्हाला ह्या वेबसाईटवरून मिळून जाईल.